आपण पाहत आहात लाईव्ह भारत मराठी, आवाज जनसामान्यांचा। धाराशिव तालुक्यातील ढोकी परिसरात तब्बल 27 कावळ्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे समोर आले। पशुसंवर्धन विभागाकडून ढोकी परिसरातील 25 गावांमध्ये अलर्ट म्हणून कोंबड्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे। कावळ्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने मृत्यू झालेले कावळे भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते। कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचा अहवाल समोर आल्यानंतर आता पशुसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे। ढोकी परिसरातील चारी बाजूने 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय। कोंबड्यांमध्ये अद्यापपर्यंत हा आजार आढळून आला नसला तरी खबरदारी म्हणून ढोकी येथील चिकन सेंटर बंद ठेवण्यात आले आहेत। ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी, आवाज जनसामान्यांचा चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा।